राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, ज्या गोष्टीची गेले अनेक दिवसांपासून खरं तर सर्व संबंध महाराष्ट्र वाट पाहत होता, म्हणजे अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची चौकशी कधी होणार, शेवटी आज SITच्या चौकशीला रुपाली चाकणकर या सामोरे जात आहेत. कायद्याच्या प्रक्रियेमध्ये तपासाला हा वेळ लागतो, त्याला कालावधी दिलेला असतो. बंधूबाबा अशोक खरातच्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरनी अशोक खरातची केलेली पाठराखण, संविधानिक पदावर बसून त्याला वाचवण्याचे केलेले प्रयत्न, त्याच्यानंतर जे खेमणार आहेत वृत्तपत्राचे त्यांना दिलेली धमकी, त्यांच्याकडनं घेतलेला माफीनामा, या सगळ्या गोष्टीमुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या बंधूबाबा खराताच्या ट्रस्टवर असलेलं सदस्य, त्याच्यामुळे बंधूबाबाच्या या प्रकरणात जे जे ट्रस्टवर आहेत, ज्याच्याशी त्याचे हितसंबंध आलेत, पैशाचे आलेत, पाठिंब्याचे आलेत, ते सगळे याच्यामध्ये आरोपी होतात. आणि रुपाली चाकणकर खास करून संविधानिक पदावर, राज्य महिला आयोगाच्या संविधानिक पदावर ज्या महिलांच्या सुरक्षतेसाठी, सक्षमतेसाठी बसल्या होत्या, त्याचा गैरवापर केला अशोक खरातसाठी, हा आरोप त्यांच्यावर आहे. त्याच्यामुळे त्याच्यात त्या आरोपी आहेत हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय तुम्हाला. त्याच्यामुळे ठीक आहे, SITनी कायद्याच्या ज्या काही वापर बचावाचा होऊ शकतो त्याच्यासाठी संथगतीने त्यांचा तपास चालू आहे, पण देर आहे दुरुस्त आहे. आणि तो तपास त्यांना करून त्याच्यामध्ये ऑलरेडी SITकडं अनेक जे धागेदोरे सापडलेले आहेत ते चाकणकरांच्या संबंधित, त्यांच्या प्रतिभा चाकणकर बहिणीच्या संदर्भात मिळालेले आहेत. त्याच्यामुळे त्याच्यात त्या आरोपी 100% आहेतच. परंतु काही लाभार्थी जे सत्ताधारीतले आहेत त्यांच्यामुळे त्यांच्या या प्रक्रियेला वेळ जरी लागत असला तरी त्याच्यामध्ये रुपाली चाकणकर आणि अजूनही ट्रस्टीवरचे इतर लोक, प्रतिभा चाकणकर ज्यांच्या त्या अकाउंटमध्ये नॉमिनी म्हणून अशोक खरात आहे, ज्याच्यात कोटीच्या कोटी ट्रान्झॅक्शन झालेले आहेत, त्याच्यामुळे याच्यात त्या आरोपी होतात आणि त्यांना पोलिसांना आरोपी करावं लागेल. माननीय मुख्यमंत्र्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की जरी त्याच्यात चार्जशीट गेली तरी कायद्याच्या प्रक्रियेमध्ये एक पुरवणी चार्जशीट दाखल करण्याचा हातचा राखून त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी पोलिसांना द्यावा लागणार आहेत, कारण का पोलिसांकडे फार उशिरा या गोष्टी आल्यात. ऑलरेडी समाजामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. आता समता पतसंस्थाच बोगस आहे असं जर चाकणकर म्हणत असेल तर चाकणकरांची खाती बोगस पतसंस्थेमध्ये काढलीच कशी, याचाच अर्थ संविधानिक पदावर संविधान न कळलेली व्यक्ती बसवल्यामुळे आज समाजाचं, महिलांचं, सरकारचं, पक्षाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसले. चाकणकर असं म्हणतात की SITच्या चौकशीमध्ये मी सहकार्य करणार आहे. ज्या ज्या प्रश्नांची शंका अनेकांच्या उपस्थित आहे त्याची उत्तरे आता लवकरच मिळतील. चाकणकरांनी SITला प्रश्न तर त्यांना उत्तरं त्यांच्या पप्पाला पण द्यावे लागतील. लक्षात घ्या, कायदा येतो, त्यांना वाटत होतं की मी संविधानावर आहे आणि जे मी लाभार्थी सत्ताधारी नेलेत त्यांच्यामुळे आपलं बचाव होईल अशी त्यांची धारणा होती. आता त्यांना ती पुसट होताना दिसतीये. मुळामध्ये SITनी विचारलेल्या प्रश्नांनी किंवा पहिलं जेव्हा समज दिलं मग तेव्हाच का नाही तुम्ही गेला? तुम्हाला जर त्याच्यामध्ये तुमचं म्हणणं आहे की बाबा मी त्यातली नाही आहे किंवा मी काही केलेलं नाही आहे, तर त्याच वेळेला जेव्हा आरोप झाले तेव्हा तुमच्या पदाचा राजीनामा द्यायचा होता आणि SITकडे स्वतःहून चौकशीसाठी जायचं होतं, परंतु त्या चौकशीसाठी गेल्या नाहीत. त्यांनी एवढा, मला वाटतं जवळजवळ 2 महिने झाले असतील, 2 महिन्याचा कालावधी त्यांनी काढला. म्हणजे कुठेतरी कुणाकडं तरी हातापाया पडून की बाकीचे मर्म वेले तरी चालतील पण मला वाचवा, याच्यासाठीचे जे काय हातपाय हलवले असतील, ठीक आहे, वेळेचं त्यांना तेवढा अवधी मिळाला, परंतु प्रकरणातनं त्यांची सुटका नाही आहे. कारण का थेट त्यांचा संबंध अशोक खरातशी, अशोक खरातच्या संस्थेशी, त्याच्या इतर असलेले जे काही पाण्याचं मंजूर करून दिलेलं आहे, निधी दिलेला आहे, या सगळ्या गोष्टीची निगडीत त्या आहेत. त्याच्यामुळे 100% त्याच्यात आरोपी आहेत. सध्या ताई, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जे आहेत विलास लवांडे यांच्यावर जो शाईफेक प्रकार झाला आहे, या शाईफेक प्रकारानंतर भाजपचे सर्व नेते समर्थन करताना दिसत आहेत. आता तर नितेश राणे यांनी एक असं वक्तव्य केलं आहे की संग्राम भंडारेंना मी सांगितलं की तुझ्या केसाला सुद्धा कोणी धक्का लागून दिला नाही आणि आम्ही लवांडेला कशी शाईने आंघोळ घातली असं वक्तव्य त्यांनी केलं. मुळामध्ये भाजपचे सगळे नेते नाहीत, फक्त नितेश राणे, त्याच्यानंतर मला वाटतं गोपीचंद पडळकर भाऊ,
त्याच्यानंतर जगताप, हे जे स्वतःला हिंदू धर्माचे कैवारी समजतात, मी त्यांच्याबरोबर जरी महायुतीत असले तरी लक्षात घ्या, वारकरी संप्रदाय याला फार मोठा वैचारिक आणि सामाजिक महत्त्व आहे, धार्मिक महत्त्व आहे. म्हणजे दिवाळी दसरा, साधू संत येती घरा दिवाळी दसरा, अशा पद्धतीने आपण या समाजात राहतो. परंतु त्याला जर कुठे संग्राम भंडाऱ्यांसारखे लोक गुन्हेगारी पद्धतीने जर गालबोट लावणार असतील तर माझी विनंती आहे निलेश भाऊंना की तुम्ही त्याचं समर्थन केलं नाही पाहिजे. त्यांच्या केसाला धक्का न लागायला तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही आहात. हिंदू धर्म असू द्या, मुस्लिम असू द्या, सीख असू द्या, ईसाई असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार त्याच्यावर कडक कारवाई होणार. संग्राम भंडारे किंवा त्याच्यासारखे जे काही अनेक लोक आहेत त्या लोकांवर कारवाई होणार. आणि वैचारिक लढाई तुम्ही वैचारिकने लढायचं होतं, एवढंच केसाला धक्का लागणार नाही. जर एवढं छाती ठोकपणे सांगतात ना, तर याच पुण्यामध्ये आमच्या चिमुरडीवर अन्याय अत्याचार झाला तेव्हा हे हिंदू धर्माचा माज दाखवणारे लोकांनी फक्त त्या आरोपीला मारून दाखवावं, मी त्यांची केस मोफतमध्ये लढते आणि त्यांच्या केसाला धक्का लागून देणार नाही, तर आम्ही तुम्हाला आमचे हिंदू भाऊ बहीण मानू. म्हणजे तुम्ही तुमच्या ठराविक काहीतरी अजेंडेसाठी चुकीच्या गोष्टी करणार आणि त्याचं समर्थन करणार, तर आम्ही त्याचं समर्थन करणार नाही. म्हणून जाता जाता एवढंच सांगते, कारण का वारकरी संप्रदाय हा अभंगाने, संत ज्ञानेश्वर तुकारामांच्या अभंगाने आपण विचार ऐकतो तर ते आचरणात पण आणावे लागतात. टिळा माळ गळ्यात अंतरी काळोख भारी, टिळा माळ गळ्यात अंतरी काळोख भारी, मुखनाम विठ्ठलाचे कर्म गुन्हेगारी. संग्राम भंडारी असेल किंवा जे काही नवीन आलेले स्वतःला वारकरी संप्रदायाचे मोठे हे समजतात त्या लोकांसाठी आहे. तुमच्या गुरुला बोलले घुसखोर किंवा काय अजून काही वेगळी भाषा, तुम्ही बोला ना, तुम्ही शाई टाकण्याची गरज नव्हती. आमच्यासारख्यांवर आले असते तर आम्ही पण शाई नाही, चिखल घेऊन किंवा सार्वजनिक शौचालयामधले घाण टाकली असती तुमच्या अंगावर. परंतु विकास लवांडे त्यातले नाहीत, त्यांना एकटं बघितलं आणि त्यांच्यावर ही जी दहशत निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला हे अत्यंत चुकीचं आहे. आणि त्याला आमच्या भाजप पक्षातील नितेश राणे असतील, गोपीचंद पडळकर भाऊ असतील, संग्राम भाऊ असतील यांनी समर्थन करू नये, अन्यथा लोकांचा उद्रेक होईल. जर तुम्हाला ठीक आहे त्यांनी केलं, त्यांना काय तुम्हाला लिगली मदत करायची असेल तर तो तुमचा पार्ट आहे, पण अशा पद्धतीने करू नये. टिळा कपाळी मोठा अंतरी विषाचा डोंगर, टिळा कपाळी मोठा अंतरी विषाचा डोंगर, अशांनीच बदनाम केला वारकऱ्यांचा सागर. वारकरी धर्म हा सहिष्णुतेचा आहे आणि तो विचार घेऊन झाला पाहिजे. खरं तर विकास लवांडे यांच्यावरती जी शाईफेक झाली याचं जर नितेश राणे समर्थन करतात हे चुकीचं आहे. नितेश राणे यांच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करत नाहोत अशी प्रतिक्रिया. त्याचबरोबर ती जे रुपाली चाकणकर यांची SIT चौकशी होती ती SIT चौकशी उशिरा का होईना पण होत आहे. मात्र रुपाली चाकणकर यांना आता आरोपी म्हणून त्यांना सिद्ध करावं अशी सुद्धा वक्तव्य रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, ट्यूनर मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.